वेलकम टू आवर पॉडकास्ट सनातन शास्त्र. हां. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका अशा विषयावर आहे जो खूप प्राचीन आहे, पण तरीही आजच्या काळात तितकाच चक्रावून टाकणार आहे. नक्कीच. डोकं चक्रावून टाकणारा विषय आहे हा. हो ना? आपण आज उपनिषदांमधील एका अतिशय रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या तत्वज्ञानावर बोलणार आहोत. म्हणजे याला इंग्रजीत द पॅराडॉक्सिकल युनिटी ऑफ द उपनिषद्स असं म्हणता येईल. बरोबर. उपनिषदांमधील विरोधाभासांची एकता. अगदी तेच. आता विचार करा, एखादा अत्यंत पवित्र आणि प्राचीन ग्रंथ आपण वाचत आहोत हां. आणि एका पानावर असं वाचायला मिळतं की सर्व काही ईश्वर आहे, सर्वत्र देव भरलेला आहे. हो. आणि लगेच म्हणजे पुढचीच पानं उलटली तर तिथे लिहिलंय की हे जग म्हणजे काहीच नाही, सगळा भ्रम आहे, सर्व सोडून द्या. अगदी विरुद्ध. हो, म्हणजे हे वाचून कोणाचाही गोंधळ उडेल. साहजिक आहे. कोणालाही प्रश्न पडेल की नक्की खरं काय? हो, आणि हा असा गोंधळ उडणे अतिशय साहजिक आहे. तर आजची आपली मोहीम याच वरवर दिसणाऱ्या या विरोधाभासांच्या मागील मूळ सत्य उलगडण्याची आहे. बरोबर. प्राचीन ऋषींचे हे अथांग ज्ञान आधुनिक जीवनशैली आणि आपल्या मानवी मनाच्या रोजच्या प्रश्नांशी कसे जोडले जाते ते आपण पाहणार आहोत. हां. म्हणजे हा गोंधळ उडण्यामागचं मुख्य कारण सांगायचं तर सांगा ना. आपण उपनिषदांकडे एका सरळ रेषेत चालणाऱ्या ज्याला आपण लिनियर फिलॉसॉफी म्हणतो त्या दृष्टीने पाहतो. अच्छा, एकाच रेषेत जाणारं तत्वज्ञान. हो. पण उपनिषदे तशी पुस्तके नाहीतच मुळी. ती एका बहुआयामी सत्याची ओळख करून देतात. म्हणजे जेव्हा ह्या विरोधाभासांच्या मुळाशी आपण जातो ना, तेव्हा एक वेगळाच आणि खूप सखोल अर्थ उलगडताना दिसतो. उपनिषदे केवळ काही माहिती देत नाहीत. मग ती नक्की काय करतात? ती मानवी विचार प्रक्रियेच्या म्हणजे आपल्या तरकट बुद्धीच्या मर्यादा मोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. अरे बापरे, म्हणजे बुद्धीच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर. म्हणजे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही पुस्तके एकाच लेखकाने किंवा एकाच वेळी सलग लिहिलेली नाहीत. नाहीच. ती वेगवेगळ्या काळात लिहिली गेली आहेत. हो, वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या टप्प्यांवरील साधकांना दिलेल्या अनुभूतींची आणि ज्ञानाची ती नोंद आहे. बरोबर. म्हणजे आजच्या आधुनिक शिक्षणाचं उदाहरण द्यायचं तर हां, द्या ना. शाळेत आपण सायन्समध्ये न्यूटनचे नियम शिकतो. हो, ग्रॅव्हिटी आणि ते सगळं. आणि तेच विश्वाचे अंतिम नियम आहेत असे मानतो. पण पुढे जेव्हा आपण क्वांटम फिजिक्सच्या पातळीवर जातो तिथे तर सगळंच बदलतं. अगदी, तिथे तेच नियम सूक्ष्म कणांना लागूच होत नाहीत हे लक्षात येते. याचा अर्थ न्यूटन चुकीचा होता आणि क्वांटम फिजिक्स बरोबर आहे असं नाही. नाही, दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत. बरोबर. हे ज्ञानाचे वेगवेगळे स्तर आहेत. नवशिक्या विद्यार्थ्यासाठी देव सगळीकडे आहे हे सांगणं योग्य असते. पण एका प्रगत साधकासाठी देव आणि आपण वेगळे नाहीच हे सत्य असते. हे सायन्सचं उदाहरण वरवर पाहता ठीक वाटतं. बरं. पण अध्यात्मात या प्रक्रियेला अधिक मानसशास्त्रीय खोली आहे, म्हणजे सायकोलॉजिकल खोली. अच्छा, म्हणजे कसं? भारतीय परंपरेत याला अधिकारी भेद असं म्हणतात. अधिकारी भेद. हो, अधिकारी म्हणजे पात्र किंवा रेसिपियंट. हो. आणि भेद म्हणजे स्तर. म्हणजे ज्याची जशी क्षमता तसं त्याला ज्ञान मिळतं. बरोबर. पण इथे फक्त माहितीची पातळी बदलत नाही, तर साधकाची ग्रहण क्षमता आणि आतील परिपक्वता बदलते. ऋषींना पक्के ठाऊक होते की हे जे परमोच्च सत्य आहे ते शब्दांच्या चौकटीत बसवणे अशक्य आहे. कारण शब्दांना मर्यादा असतात. अग्री. भाषेच्या स्वतःच्या मर्यादा असतात. भाषेला नेहमी एक सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट लागतो. हो, कर्ता आणि कर्म. हो, पण जिथे फक्त एकच सत्य आहे तिथे भाषा काय करणार? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. भाषा तिथे अपुरी पडते. नक्कीच. म्हणूनच ऋषींनी ॲफर्मेशन म्हणजे होकारार्थी आणि निगेशन म्हणजे नकारार्थी अशा दोन्ही मार्गांचा जाणीवपूर्वक वापर केला. अच्छा, म्हणजे ते मुद्दाम असं बोललेत? हो, हे विरोधाभास नसून ती मानवी मनाला एकाच शिखरावर नेणाऱ्या वेगवेगळ्या वाटा आहेत. कुणाची प्रवृत्ती कर्माची असेल, कुणाची ध्यानाची, तर कुणाची भक्तीची. एक मिनिट. हे ऐकायला खूप लॉजिकल वाटते, पण जेव्हा आपण थेट उपनिषदामधील मंत्र वाचतो ना, तेव्हा हा विरोधाभास प्रत्यक्ष समोर उभा राहतो आणि तो बौद्धिक पातळीवर एक मोठा संघर्ष निर्माण करतो. नक्कीच करतो. म्हणजे बघा, छांदोग्य उपनिषदातील मंत्र म्हणतात की सर्वम खल्विधम ब्रह्मा. म्हणजे ऑल दिस इज ब्रह्मा. बरोबर, सर्व काही ब्रह्मा आहे. हे वाचल्यावर एक प्रकारची सकारात्मकता आणि सर्वसमावेशकता जाणवते. हो, सगळं काही सामावून घेण्याची भावना.
पण दुसरीकडे बृहदारण्यक उपनिषदातील मंत्र म्हणतात नेती नेती. नॉट धिस, हे नाही ते नाही. हो, एकाच वेळी आपण विश्वाला सामावून कसे घेऊ शकतो आणि त्याच वेळी सर्व काही नाकारू कसे शकतो. हा प्रश्न खूप जणांना पडतो. म्हणजे हा केवळ मार्ग वेगळा असण्याचा भाग वाटत नाही, तर हा थेट मनोवैज्ञानिक विरोधाभास वाटतो मला तरी. तो थेट विरोधाभास वाटतो कारण आपण दोन्ही गोष्टींचा विचार एकाच मानसिक स्थितीतून करत आहोत. अच्छा, म्हणजे आपण चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतोय. एक प्रकारे हो. मुळात या दोन्ही पद्धतींचे मेकॅनिझम्स म्हणजे कार्यपद्धती पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणजे कशा? एक आहे विस्तारीकरणाचा मार्ग म्हणजे एक्सपॅन्शन मेथड आणि दुसरा आहे नकाराचा मार्ग म्हणजे निगेशन मेथड. ओके. जेव्हा सर्वम खल्विदम ब्रह्म असा विचार केला जातो तेव्हा त्याचा मनोवैज्ञानिक उद्देश काय असतो तर आपल्यातील वेगळेपणाची भावना नष्ट करणे. वेगळेपणाची भावना म्हणजे मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे? हो, सेपरेशन. मानवी अहंकार नेहमी स्वतःला जगापासून वेगळे मानतो. मी आणि बाकीचे जग अशी भिंत उभी करतो. खरंय, आपण नेहमी स्वतःला एका चौकटीत पाहतो. अगदी. आणि ऑल इज ब्रह्ममुळे अहंकाराची ती सीमारेषा विस्तारत जाते. जोपर्यंत संपूर्ण विश्वच त्या मी मध्ये सामावत नाही तोपर्यंत हा विस्तार सुरू राहतो. अरे वा, म्हणजे आपण स्वतःला इतके मोठे करतो की दुसरे असे काही उरतच नाही. एक्झॅक्टली. पण मग एक सेकंड, मग नेतीची गरज काय उरते? हा, तेच सांगते. जर सर्व काही ब्रह्म आहे हे मान्य केले आणि अहंकाराचा विस्तार केला तर पुन्हा सर्व गोष्टींना नकार कशासाठी द्यायचा? कारण विस्तार करणे हे देखील एका अर्थाने मनाचेच एक काम आहे. अच्छा, म्हणजे तिथेही मन गुंतलेलंच आहे. हो ना. नेती हा अत्यंत प्रखर आणि थेट नकाराचा मार्ग आहे. याचा उद्देश अहंकाराचा विस्तार करणे नसून चुकीच्या ओळखी, ज्याला आपण फॉल्स आयडेंटिफिकेशन्स म्हणतो, त्या मुळातूनच पुसून टाकणे हा आहे. चुकीची ओळख म्हणजे आपण स्वतःला जे समजतो ते? हो, आपण स्वतःला आपले शरीर मानतो. शरीर आजारी पडले की आपण काय म्हणतो? मी आजारी आहे. बरोबर. तिथे उपनिषद सांगते नेती, तू हे शरीर नाहीस. बापरे. आपण स्वतःला आपले विचार मानतो. तिथे उपनिषद सांगते नेती, तू हे विचारही नाहीस. म्हणजे जे काही आपण अनुभवतो ते आपण नाही. बरोबर. प्रत्यक्ष साधने जेव्हा माणूस याचा सराव करतो तेव्हा तो आपल्याच विचारांना एक त्रयस्थ म्हणून पाहू लागतो. एक ऑब्झर्व्हर म्हणून. हो, एक प्रकारची कॉग्निटिव्ह डिसॉनन्स तिथे निर्माण केली जाते. जे जाणता येते म्हणजे जे ऑब्झर्वेबल आहे ते मी असू शकत नाही, हा तो प्रखर विचार आहे. क्या बात आहे. म्हणजे शेवटी जे वाढवता येत नाही आणि जे काढूनही टाकता येत नाही तेच अंतिम सत्य उरते. अगदी बरोबर. दोन्ही मार्ग शेवटी अहंकार संपवण्याचेच काम करतात. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. हो ना. पण नकाराच्या आणि विस्ताराच्या या प्रक्रियेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर सर्व काही ब्रह्मा असेल आणि सर्व काही नाकारून उरलेले सत्य आपण असू तर मग आत्माचा या भौतिक जगाशी नेमका संबंध काय? हा खूप सुंदर प्रश्न आहे. कारण बघा, ईश उपनिषदातील मंत्र म्हणतात की जो सर्व प्राण्यांना स्वतःमध्ये पाहतो. इमिनन्स. सर्व काही आत आहे. बरोबर. पण कठोपनिषदातील मंत्र म्हणतात की आत्मा जगापासून अलिप्त आहे. ट्रान्सेंडन्स. हो, एका ठिकाणी सर्व काही आत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कशाचाच स्पर्श होत नाही. हे समजायला खूप कठीण जाते. मला मान्य आहे, हे वरवर पाहता खूपच गोंधळात टाकणार आहे. हे समजण्यासाठी आपण एक रूपक घेऊया का? नक्कीच, सांगा. आपण एका पांढऱ्या मूव्ही स्क्रीनचं रूपक घेऊ शकतो. पांढरा स्क्रीन? हो, सिनेमा थिएटरमधला. हो, अगदी तोच. समजा चित्रपटगृहात एका पांढऱ्या स्क्रीनवर चित्रपट सुरू आहे. चित्रपटात एका जंगलाला आग लागल्याचे दृश्य लागते. ओके. इमिनन्सच्या दृष्टीने पाहिले तर ती आग, ते दृश्य, सर्व काही त्या स्क्रीनवरच आहे. बरोबर. स्क्रीनशिवाय चित्रपट नाही. अगदी. पण ट्रान्सेंडन्सच्या दृष्टीने विचार केला तर त्या चित्रपटातील आगीमुळे तो पांढरा स्क्रीन कधीच जळत नाही. अरे वा. आत्मा हा असाच त्या स्क्रीनसारखा सर्व अनुभवांचा कंटेनर आहे, जो सर्व काही सामावून घेतो आणि तरीही अलिप्त राहतो. हे पांढऱ्या स्क्रीनचे रूपक समजण्यासाठी खरोखर खूप सोपं आहे. हो ना. पण यात एक छोटीशी तांत्रिक अडचण आहे. अडचण कोणती? स्क्रीन निर्जीव आहे, त्याला स्वतःची जाणीव नाही. अरे हा, ते माझ्या लक्षातच नाही आलं. हो, पण आत्मा हा जाणणारा आहे, तो कॉन्शियस एंटिटी आहे. म्हणजे तो नुसता निर्जीव आधार नाहीये. नाही. आणि त्यामुळेच हा विरोधाभास अधिकच गुंतागुंतीचा होतो. जाणीव असतानाही अलिप्त कसं राहायचे? हाच तर खरा प्रश्न आहे. जाणीव असताना अलिप्त कसं राहायचं?
ऋषींना हेच स्पष्ट करायचे होते की मानवी अनुभव हे खोटे नाहीत. राग, लोभ, आनंद, दुःख या सर्व लाटा आहेत ज्या चेतनेच्या समुद्रात उठतात. समुद्राच्या लाटा? हो, लाटा समुद्राचाच भाग आहेत. हे झालं एमिनन्स. बरोबर. पण कोणत्याही एका लाटेमुळे समुद्राचं मूळ स्वरूप बदलत नाही. हे झालं ट्रान्सेंडन्स. म्हणजे समुद्र तोच राहतो. हो, जेव्हा आपण स्वतःला लाट मानतो तेव्हा आपण दुःखी होतो, पण जेव्हा आपण स्वतःला समुद्र मानतो तेव्हा आपण सर्व काही सामावून घेतो आणि तरीही अलिप्त राहतो. अगदी बरोबर. जगाचे परिणाम खऱ्या स्वरूपाला कधी स्पर्श करू शकत नाहीत. हे खूपच सखोल आहे. पण मग मला एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारू द्या. नक्की विचारा. जर आपण मुळातच असे अलिप्त आहोत, समुद्रासारखे आहोत, तर मग या जगात कृती का करायची? कर्म का करायचं? हो, ॲक्शन का घ्यायची? कारण ईशो उपनिषदातील मंत्र म्हणतात की 100 वर्ष कर्म करत राहा. म्हणजे सतत कर्म करत राहण्याचा हा आदेश आहे. बरोबर. पण मुंडकोपनिषदातील मंत्र म्हणतात की शहाण्या माणसाने विधी आणि कर्म सोडून सत्याचा शोध घ्यावा. इथे पुन्हा विरोधाभास. हो, आणि आधुनिक जगात आपण सर्वजण काम करत आहोत. आपले एकमेकांशी अनेक ऋणानुबंध जोडलेले आहेत. अशावेळी जर अंतिम सत्य अलिप्तता असेल तर हे सर्व ऋणानुबंध सोडून संन्यास घेणे योग्य नाही का? हा विचार खूप जणांच्या मनात येतो. कर्माचा आणि संन्यासाचा हा इतका मोठा संघर्ष कसा सोडवायचा आपण? हा संघर्ष तेव्हाच उभा राहतो जेव्हा आपण कर्म आणि संन्यास या दोन पूर्णपणे विरुद्ध दिशा मानतो. म्हणजे त्या विरुद्ध नाहीत? नाही. उपनिषदांच्या मानसशास्त्रात तो आतील परिपक्वतेचा म्हणजे इनर मॅच्युरिटीचा एक नैसर्गिक प्रवास आहे. अच्छा. कुणीही अचानक संन्यास घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? कारण जोपर्यंत मनामध्ये इच्छा आहेत, राग, लोभ आहेत, तोपर्यंत बाह्य कर्म सोडले तरी मन आतून कर्म करतच राहील. म्हणजे शरीराने जंगलात गेलो तरी मन ऑफिसमध्येच असेल. अगदी बरोबर. म्हणूनच बहुतांश लोकांसाठी कर्मयोग आवश्यक आहे. कर्मयोग? हो, पण कर्मयोग म्हणजे फक्त फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे एवढेच नाही. मग त्यामागे आणखी काय आहे? त्यामागे एक खूप मोठं मानसशास्त्र आहे. मग त्या पलीकडे कर्माचा नेमका उपयोग काय आहे? जर कर्म बंधनात अडकवत असेल तर ते मुक्तीचा मार्ग कसे बनू शकते? कर्माचा मुख्य उपयोग हा अंतःकरणाची शुद्धी करणे हा आहे. अंतःकरणाची शुद्धी? हो. जे ऋणानुबंध आपण भूतकाळात निर्माण केले आहेत ते योग्य कर्मानेच पूर्ण करावे लागतात. म्हणजे पळून जाऊन चालणार नाही? अजिबात नाही. जेव्हा निस्वार्थ भावनेने कर्म केले जाते तेव्हा जुने ऋणानुबंध फेडले जातात आणि नवीन निर्माण होत नाहीत. हां, म्हणजे अकाउंट क्लिअर होतंय. अगदी तसंच. आणि या प्रक्रियेत मन हळूहळू शांत होऊ लागते. मनावरील संस्कारांचं ओझं कमी होते. जेव्हा मनातील हा गलबलाट थांबतो आणि साधक ह्या निष्काम कर्मातून पूर्ण परिपक्व होतो तेव्हा काय होतं? तेव्हा तो ज्ञानमार्गाकडे वळतो. ज्ञानमार्ग. अच्छा, म्हणजे ज्ञानमार्गावर जाण्यासाठी आधी कर्म आवश्यक आहे. हो. ज्ञानमार्गावर आल्यानंतर माणसाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा समाधानासाठी बाह्य कर्मांवर अवलंबून राहावे लागत नाही. म्हणजे आतूनच समाधान मिळतं. हो. मुंडक उपनिषदाचा रोख याच मानसिक संन्यासाकडे आहे. कृती थांबवणे म्हणजे संन्यास नाही, तर कृतीतून मिळणाऱ्या ओळखीवर अवलंबून राहणे थांबवणे म्हणजे संन्यास. बापरे, हा दृष्टिकोन तर पूर्णपणे वेगळा आहे. हो ना. म्हणजे कर्माचा उपयोग मनाला त्या अवस्थेपर्यंत आणण्यासाठी आहे जिथे बाह्य आधारांची गरज उरत नाही आणि मन आतून शांत होते. अगदी अचूक पकडलात तुम्ही. पण मग हाच न्याय ध्यानाच्या पद्धतींनाही लागू होतो का? ध्यानाच्या पद्धती म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कारण मांडुकी उपनिषदामध्ये ओम या शब्दाला किंवा ध्वनीला संपूर्ण ब्रह्मांड मानून त्यावर ध्यान करण्यास सांगितले आहे. हो, बरोबर आहे. ओमलाच अंतिम सत्य मानले आहे. पण बृहदारण्यक उपनिषद काय म्हणतं? तेच, बृहदारण्यक उपनिषद सर्व प्रतीकांच्या पलीकडे जाऊन निव्वळ शांततेकडे निर्देश करते. इथे पुन्हा विरोधाभास दिसतो. एका ठिकाणी विशिष्ट साधनेला म्हणजे स्टूलला सर्वस्व मानले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सर्व प्रतीके नाकारून केवळ शांततेवर भर दिला आहे. नक्कीच. इथे आपण बोटाने चंद्र दाखवण्याचं प्रसिद्ध उदाहरण घेऊ शकतो. हा, फिंगर पॉइंटिंग टू द मून. हो, पण त्या उदाहरणाची ही एक खोली आहे. जेव्हा बोटाने चंद्र दाखवला जातो तेव्हा पाहणाऱ्याचे लक्ष बोटावरून चंद्राकडे गेले पाहिजे. बरोबर. आपण फक्त बोटाकडे बघत राहिलो तर चंद्र दिसणारच नाही. अगदी. ओम हे केवळ एक साधन नाही, तर ते मानवी विचार प्रक्रियेला छेद देणारं एक अत्यंत वैज्ञानिक तंत्र आहे. वैज्ञानिक तंत्र? ते कसं?
जेव्हा ओमचा जप केला जातो तेव्हा काय होते? अ, उ आणि म या 3 ध्वनींमधून संपूर्ण जागृत, स्वप्न आणि गाढ झोपेच्या अवस्थांना स्पर्श केला जातो. हे मी ऐकलंय. ध्वनीच्या लहरी मनातील विचारांच्या लहरींना एका रेषेत आणतात. पण मांडुक्य उपनिषद पुढे असेही सांगते की या ध्वनींपेक्षाही महत्वाची आहे ती 2 ओमच्या उच्चारांच्या मध्ये असणारी शांतता. म्हणजे सायलेन्स. हो, म्हणजे ध्वनीचा वापर करून ध्वनीच्याच पलीकडे जाणे. ध्वनी हे एक साधन आहे आणि ती शांतता हे गंतव्य आहे. बरोबर. पद्धत वापरा आणि मग ती ओलांडून पुढे जा. सुरुवातीला मनाला एकाग्र करण्यासाठी आलंबनाची म्हणजे आधाराची गरज असते. आणि ओम तो आधार देतो. हो, पण शेवटी जेव्हा मन पूर्णपणे एकाग्र होते तेव्हा तो आधारही सोडून द्यावा लागतो. अच्छा. बृहदारण्यक उपनिषद त्या अंतिम शांततेबद्दल बोलते जिथे कोणतीही प्रतीके उरत नाहीत. उपनिषदांना साधकाला कोणत्याही एका साधनेत अडकवून ठेवायचे नसते. त्यांना त्या अथांग शांततेपर्यंत पोचवायचे असते जी कोणत्याही शब्दाच्या किंवा ध्वनीच्या पलीकडे आहे. अरे वा. म्हणजे या सर्व प्रवासाच्या शेवटी आपण एका अशा वळणावर येतो जिथे तर्क आणि बुद्धी पूर्णपणे कुंठित होते. अगदी बरोबर. आणि मग इथे केन उपनिषद येतं. हो, केन उपनिषदाचा तो प्रसिद्ध मंत्र. केन उपनिषदातील मंत्र म्हणतात, ज्याला वाटते की तो जाणतो तो जाणत नाही, आणि ज्याला हे अज्ञात आहे त्यालाच ते ज्ञात आहे. हे वाचून तर असे वाटते की आत्तापर्यंत जे काही समजले आहे ते सर्व व्यर्थ आहे. असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. हा पूर्णपणे चक्रावून टाकणारा विरोधाभास आहे. जर जाणणे म्हणजे अज्ञान असेल आणि न जाणणे म्हणजे ज्ञान असेल तर मग सत्याचा शोध कसा घ्यायचा? हा उपनिषदांच्या चर्चेचा अगदी कळस आहे. इथे येऊन आपले तर्क करणारे मन म्हणजे लॉजिकल माइंड काम करणं थांबवतं आणि ऋषींचा उद्देशही तोच होता. म्हणजे त्यांना बुद्धीला थांबवायचंच होतं. हो, जगातील कोणतीही गोष्ट कशी जाणली जाते. आपण बघतो, निरीक्षण करतो. बरोबर. आपण त्या वस्तूला स्वतःपासून वेगळे करतो आणि तिचे निरीक्षण करतो. म्हणजे तिथे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आले. पण आत्मा ही कोणतीही वस्तू किंवा ऑब्जेक्ट नाही. आपण स्वतःच जाणणारे आहोत, नॉर आहोत. म्हणजे जो जाणतो तोच आत्मा? अगदी. डोळे जसे स्वतःला पाहू शकत नाहीत, अरे हो, तसेच जाणणारा स्वतःला जाणू शकत नाही. म्हणजे जो स्वतः अनुभव घेतोय तो स्वतःच एक अनुभव कसा बनू शकतो? आपण स्वतःला बाहेरून कसे पाहणार? अगदी तसेच. म्हणूनच जेव्हा केन उपनिषदाचे हे मंत्र आपण वाचतो तेव्हा बुद्धीला एक प्रकारचा मानसिक धक्का बसतो. डोकं सुन्न होतं एकदम. हो, उपनिषदांना कोणतीही सोपी आरामदायक फिलॉसॉफी द्यायची नाहीये. त्यांना ती चुकीची खात्री मोडायची आहे. कोणती खात्री? की मला सगळं समजतंय ही खात्री. जेव्हा बुद्धी हार मानते, तर्क संपतात, तेव्हा बुद्धी गप्प होते. आणि जेव्हा बुद्धी गप्प होते तेव्हा हृदय खऱ्या अर्थाने शांत आणि जागृत होते. हृदय? हो, ती बुद्धीची हार आणि हृदय शांत होणे हीच ती अवस्था आहे जी ज्ञानाचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे हा सगळा खटाटोप बुद्धीला थकावून शांत करण्याचा आहे. बरोबर. जेणेकरून आपण त्या सत्याला जाणण्याऐवजी ते सत्य बनू शकू. होय, अतिशय सुंदर बोललात. आणि या सगळ्या विरोधाभासांची अंतिम चावी 3 गोष्टींमध्ये वडलेली आहे. कोणत्या 3 गोष्टी? उपाय, दृष्टी आणि अनुभव. म्हणजे मेथड, पर्स्पेक्टिव्ह आणि रिअलायझेशन. अच्छा. बहुतांश गोंधळ तेव्हा उडतो जेव्हा या 3 गोष्टींची सरमिसळ केली जाते. म्हणजे आपण मेथडलाच अनुभव समजतो? हो, उपनिषदे द्वैत सांगतात, म्हणजे ड्युअलिटी सांगतात, कारण तो सुरुवातीचा उपाय आहे. ती अद्वैत सांगतात, म्हणजे नॉन ड्युअलिटी, कारण ती एक प्रगत दृष्टी आहे. बरोबर. आणि शेवटी ती या दोन्हींच्या पलीकडची स्थिती दर्शवतात, जो आपला अंतिम अनुभव आहे. क्या बात आहे. हे सर्व एकमेकांना पूर्ण करणारे उत्क्रांतीचे टप्पे आहेत, विरोधाभास नाहीत. या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट नक्की जाणवते की उपनिषदे हे केवळ तर्कट तत्वज्ञान नाही, तर तो आतील जागृतीचा एक जिवंत नकाशा आहे. अ मॅप ऑफ इनर अवेकनिंग. अगदी खरंय. प्राचीन श्लोक एकाच सत्याच्या वेगवेगळ्या बाजू कशा दाखवतात हे आज आपण पाहिलं. हो. जाता जाता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण ही चर्चा थांबूया. नक्की. आपल्या मानवी आयुष्यात, विचारांमध्ये किंवा वाचनात जेव्हा 2 भिन्न सत्ये एकमेकांशी भिडताना दिसतील तेव्हा घाईघाईने कोणत्याही एका बाजूची निवड करण्याऐवजी अधिक खोलवर जाणं महत्वाचं आहे. बरोबर. जोपर्यंत ती दोन्ही सत्ये एकाच नाण्याच्या 2 बाजू वाटत नाहीत तोपर्यंत शोध घेत राहणं हेच खऱ्या समजेचं लक्षण आहे.
एकदम सार्थ समारोप केलात. धन्यवाद. मित्रांनो, सनातन शास्त्राच्या आजच्या या भागामधील उपनिषदांचा कोणता विरोधाभास किंवा कोणती संकल्पना तुम्हाला सर्वात जास्त विचार करायला लावणारी वाटली? हो, कशाने सर्वात जास्त अंतर्मुख केले हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. अगदी. खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जरी सखोल चर्चा तुम्हाला मनापासून आवडली असेल आणि अशाच प्राचीन पण आजच्या काळाला साजेशा विचारांशी जोडलेले राहायचे असेल तर हा भाग नक्की लाईक करा. हो, आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.